नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर्शक हो, जग बदलतंय तसं सगळं स्मार्ट व्हायला लागलंय. मग आपली शेती का नाही? आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे पारंपरिक शेती ते स्मार्ट शेती, बदलत्या जगाची वाटचाल. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रियंका खोले यांना. मॅडम या विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, नांदेड येथून आलेले आहे. मॅडम, तुमचं कृषी दर्शन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. मॅडम, भारतात पारंपरिक शेती ते स्मार्ट शेती हे शेतकऱ्यांनी बदलणं का आवश्यक आहे? भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपल्याला माहिती आहे, पण सध्या परिस्थिती बदललेली आहे. जशी लोकसंख्या वाढत आहे त्याच पद्धतीनं आपण म्हणू शकतो की आपलं जे क्षेत्र आहे, शेतीचं क्षेत्र असेल, ते कमी होत चाललेलं आहे. त्याच प्रमाणे आपले जे नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यावर ताणही वाढत आहे. हवामान बदल होत आहे, पुन्हा अवकाळी पाऊस आहे, पावसाचा म्हणजे कमी पडणं आहे. म्हणजे अशा भरपूर गोष्टीला शेतकरी तोंड देत आहे. त्याला कुठेतरी फाटा देण्यासाठी आपल्याला पारंपरिक शेतीकडनं नैसर्गिक शेतीकडे शिफ्ट होण्याची नक्कीच गरज आहे. अजून यामध्ये आपण सांगू शकतो की भारतामध्ये 17% एवढी लोकसंख्या म्हणजे जगाच्या पाठीवर आहे, पण क्षेत्र हे 2.4% आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला कमी क्षेत्रामधनं खूप जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे आणि जो नैसर्गिक संसाधनावर जो ताण पडणार आहे तो कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण पारंपरिक शेतीकडून आपण स्मार्ट शेतीकडे वळत आहोत. पण मग पारंपरिक शेती ते स्मार्ट शेती म्हणजे स्मार्ट शेती म्हणजे ज्याला आपण कदाचित अचूक शेती सुद्धा म्हणतो, तर यातला नेमका फरक काय? बरोबर. पारंपरिक शेती म्हणजे काय, जी की अनुभवाच्या आधारित केली जाते. शेतकरी पहा तुम्ही, पाणी द्यायचं असेल तर तो पाहतो की किती ओलावा आहे आणि लगेच पाणी देतो. म्हणजे त्या पिकांना, त्या जमिनीला पाण्याची गरज आहे की नाही हे शेतकरी पाहतच नाही. म्हणजे ती अनुभवाच्या आधारित केली जाणारी शेती आहे. यामध्ये पारंपरिक यंत्रांचा वापर केला जातो, म्हणजे मनुष्यबळ त्याला लागतं अशा यंत्रांचा वापर केला जातो. पारंपरिक बियाण्यांचा वापर केला जातो, म्हणजे जे उत्कृष्ट उत्पादन देतात त्याचा कुठेतरी शेतकरी वापर करत नाहीत. ती शेती म्हणजे पारंपरिक शेती आहे. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी जसं आता एक उदाहरण दिलं तुम्हाला की आपली जी जमीन आहे ती प्रत्येक भाग तिचा वेगळा आहे. बरोबर. तिचा स्वभाव वेगळा आहे. तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे की त्या शेतीला काय गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला इनपुट्स म्हणजे खत, पाणी, औषधे देणं गरजेचं आहे. पण पारंपरिक शेतीमध्ये आपण सरसकट सेम इनपुट्स देतो, तर ते कुठंतरी एक तर खर्चही जास्त लागतो, श्रमही जास्त लागतं आणि आपल्याला उत्पादनही मिळत नाही. तर ही पारंपरिक शेती झाली. स्मार्ट शेती म्हणजे काय, जी डेटाच्या आधारित म्हणजे माहितीच्या आधारावर केली जाणारी शेती आणि यामध्ये सक्षम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही अचूक व्यवस्थापन प्रणाली याच्यामध्ये असते. म्हणजे जे काही गरजेनुसारच ते इनपुट्स देणं असेल किंवा यांत्रिकीकरणाचा वापर करणं असेल, हे अचूक पद्धतीनं केलं जातं. यामध्ये वेस्टेज जे आहे, इनपुट असे म्हणजे खत, पाणी गरजेनुसार देणं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी जमीन आहे तिचा अभ्यास केला जातो भागांमध्ये, कोणत्या भागाला काय गरजेचं आहे त्यानुसार ते इनपुट्स दिले जातात. त्याचप्रमाणे यांत्रिकीकरणामध्येही स्वयंचलित आहे की म्हणजे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि काम करू शकतात. तर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान ज्या शेतीमध्ये वापरतो आपण त्याला स्मार्ट शेती म्हणतो. पण मग या स्मार्ट शेतीची काही प्रक्रिया असते का? नक्की मॅडम. स्मार्ट शेतीमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्मार्ट शेती पाहतो किंवा अचूक शेती म्हणतो, पहिलं तर आपण जे क्षेत्र आहे, जी जागा आहे त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपण म्हणू शकतो अभ्यास म्हणजे काय, माहिती गोळा करणं. आत्ताच मी सांगितलं स्मार्ट शेती म्हणजे काय, जी माहितीच्या आधारावर, डेटाच्या आधारावर
केली जाते. मग पहिली प्रक्रिया त्याची आहे की ऑब्झर्वेशन्स, निरीक्षण करणं, डेटा गोळा करणं, बरोबर, ही पहिली प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया आहे त्याचे विश्लेषण करणं, म्हणजे ॲनालिसिस करणं. जो डेटा आपल्या त्या क्षेत्रातून मिळालेला आहे त्याचं विश्लेषण करून काय गरजेचं आहे ते पाहणं, ही दुसरी प्रक्रिया. आणि तिसरी प्रक्रिया जी आहे ते आहे कार्य, म्हणजे ॲक्शन घेणं, त्याच्यावर कार्य करणं, म्हणजे जिथं गरज आहे तेवढंच काम करणं. म्हणजे ही प्रक्रिया आहे स्मार्ट शेतीमध्ये. याचा इत्थंभूत जर माहिती म्हणायचं झालं तर ही एकाच पद्धतीनं कार्य करते. याच्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता लागते. या मी जस्ट पायऱ्या सांगितल्या की पहिलं डेटा गोळा करणं आहे, ॲनालिसिस करणं आहे, काय गरजेचं आहे ते करणं आहे, आणि ते कार्य करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. पण मग तुम्ही आता म्हणाला की वेगवेगळे तंत्रज्ञान लागतात, तर ते काय असतात आणि त्याची काय गरज असते? बरोबर. स्मार्ट शेती करायची असेल तर त्याला वेगवेगळे घटक आणि वेगवेगळे तंत्रज्ञान लागतं. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की रिमोट सेन्सिंग. बरोबर. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? हे असं एक उपग्रह आहे. उपग्रहाद्वारे जमिनीला स्पर्श न करता पूर्ण माहिती घेणं, गोळा करणं. अच्छा. ते रिमोट सेन्सिंग झालं. त्याच पद्धतीने जसं आपण कॅमेरा आहेत, सेन्सर्स आहेत, हेही त्याच प्रकारामध्ये मोडतात, जे की टच करून, आपण सेन्सरचं जर उदाहरण घेतलं तर टच करून पूर्ण डेटा घेतला जातो. उदाहरण आहे, जमिनीमध्ये ओलावा किती आहे तर सेन्सरच्या माध्यमातून आपण मोजतो. म्हणजे सेन्सर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो जमिनीच्या आणि जमिनीत ओलावा किती आहे हे पाहतो. म्हणजे काय, तो डेटा तो घेतोय, माहिती गोळा करतोय. म्हणजे त्या पद्धतीचं रिमोट सेन्सिंग हा एक घटक आहे. त्यानंतर GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम आपण म्हणतो. मराठीमध्ये झालं तर आपण सोप्या भाषेमध्ये झालं सांगायचं तर ही एक उपग्रहावर आधारित प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये डिजिटल मॅप तयार केले जातात, नकाशे तयार केले जातात. आता हे नकाशे शेतीसाठी का उपयोगाचे आहे मी ते सांगते. जेव्हा आपण शेती म्हणजे आपली जी जमीन आहे त्याचा प्रकार कसा आहे, त्याच्यामध्ये जे न्यूट्रियंटचं आपण म्हणू शकतो की अवेलेबिलिटी, ती आपण त्या नकाशामधनं तयार करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा डेटा कलेक्ट झाला, तो त्या GIS मध्ये फीड झाला, दिला गेला, आणि त्या माहितीच्या आधारावर हे नकाशे बनवले जातात. मग तुमच्या जमिनीमध्ये कोणतं पीक कुठे हिरवं आहे किंवा आपण म्हणू शकतो किडीनं ग्रासलेलं आहे हेही पाहू शकतो. त्यानंतर कोणत्या एरियामध्ये उत्पादन किती झालं आहे हे पूर्ण डेटाच्या आधारित ते नकाशे बनवलेले जातात. ते नकाशे आपल्याला केव्हा उपयोगाला येतात, जेव्हा आपल्याला ॲक्शन करायची आहे, आपल्याला त्याच्यावर कार्य करायचं आहे. एक एक्झाम्पल घेते, एक शेत आहे, त्याच्यामध्ये काही एरिया इन्फेक्टेड आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला कीडग्रस्त आहे, आणि काही एरिया चांगला आहे. जर पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी सरसकट हे केली जाते, फवारणी केली जाते, औषधांचा वापर केला जातो. पण स्मार्ट शेतीमध्ये तसं नाही आहे. स्मार्ट शेतीमध्ये पहिला डेटा कलेक्ट करणं आहे, कोणता एरियामध्ये इन्फेक्ट झालेला आहे, कोणता नाही, तर गरजेनुसार, म्हणजे जिथे इन्फेक्टेड एरिया आहे तिथेच स्प्रेइंग केली जाते. म्हणजे हे छोट्या छोट्या घटकांचा वापर करूनच आपण स्मार्ट शेतीला पुढे जाऊ शकतो. आता मी GIS बद्दल सांगितलं, त्याच पद्धतीनं GPS आहे. GPS हे शेतकऱ्यांना माहीत आहे, म्हणजे हे काय लोकेशन दाखवतं. जसं मी आता सांगितलं की आपल्या माहितीच्या आधारे डिजिटल मॅप तयार केले जातात, पण तो मॅपमध्ये आपलं लोकेशन कोणतं आहे, कोणत्या ठिकाणी स्प्रेइंग करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला खत देणं गरजेचं आहे. म्हणजे मॅप खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते एकत्र जर केलं तर शेतकऱ्यांसमोर त्यांच्या शेताचा पूर्ण डेटा येतो की ओके, आपल्या शेतामध्ये काय कमी आहे, पाण्याचा प्रवाह कुठं आहे, कोणत्या पीक कुठे इन्फेक्टेड झालेलं आहे, कुठे कोणत्या एरियामध्ये जास्त उत्पादन आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये कमी आहे, मग तो कमी का आहे याच्या आधारे तो ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे ते लोकेशन जाणून घेण्यासाठी GPS या घटकांचा, म्हणजे प्रणालीचा आपण स्मार्ट शेतीमध्ये वापर केला जातो. त्याच्याच नंतर AI एक आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघतो, कृत्रिम बुद्धिमत्ता, जे की आपण ज्या पद्धतीनं विचार करतो आणि निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, त्याच पद्धतीची ही प्रणाली आहे जी स्वतः निर्णय घेते. डेटाच्या आधारित असेल, पूर्ण जो डेटा दिल्यानंतर ती निर्णय घेते. मग ती ही पद्धत या स्मार्ट शेतीमध्ये अवलंबली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात. कोणतीही शेती जर करायची असेल, सक्षम करायची असेल तर जमिनीची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या सभोवताली जे वातावरण आहे, हवामान, त्याचाही डेटा असणं गरजेचं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स इथं वापरले जातात. जमिनीतील ओलावा किती आहे, जमिनीत तापमान किती आहे, हवेचा वेग किती आहे, हवेमध्ये आर्द्रता किती आहे, हवेमध्ये टेम्परेचर किती आहे, म्हणजे जे आपण हवामान बदल म्हणतो ते पूर्ण या शेतीमध्ये अभ्यास केला जातो स्मार्ट शेतीमध्ये, आणि त्याच्या आधारित
निर्णय घेतले जातात. जसं मी AIचं म्हणलं, AI म्हणजे काय, तो स्वतः निर्णय देतो. ओके, हवामान बदल झालाय, तुमच्या जमिनीमध्ये पाणी कमी आहे, तर हे पूर्ण अभ्यास करून आता पाणी किती द्यायचंय, कुठे द्यायचंय आणि किती प्रमाणात द्यायचंय हे ते AI सिस्टम ठरवते. म्हणजे काय, ही स्मार्ट शेती झाली. त्याच पद्धतीनं असंख्य असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. मशीन लर्निंग आहे, IoT आहे. मशीन लर्निंगमध्ये काय आहे, जो काही डेटा आहे त्याच्यावर अभ्यास केला जातो आणि निर्णय दिला जातो. त्याच पद्धतीने IoT आहे. IoT म्हणजे काय, इंटरनेटद्वारा, आता मी वेगवेगळे सांगितले, सेन्सर आहे, GPS सिस्टम आहे. सपोज एक शेती आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी देण्याची प्रणाली वापरतोय, तर याच्यामध्ये स्मार्ट कशी बनेल, सेन्सरचा डेटा जो आहे तो कंट्रोलरपर्यंत जाणं गरजेचं आहे, कंट्रोलरपासून मोबाईल ॲपमध्ये येणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना नोटिफिकेशन येणं, म्हणजे ही सगळी सिस्टम ज्यांनी कनेक्ट केली जाते इंटरनेटनं ती IoT आहे. म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आपण म्हणतो की इंटरनेटद्वारे सगळे घटक जोडले जातात, ती IoT. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण घटकांचा, तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती करतो. तुम्ही जसं म्हणालात की AIचा खूप वापर होऊ शकतो. खरं तर सगळ्याच संपूर्ण जगात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच चाललंय आणि आनंदाची बाब आहे की शेतीसाठी सुद्धा त्याचा वापर होतो आहे. पण स्वयंचलित जी शेती असते तर त्याच्यासाठी कुठली तंत्रे वापरावी? बरोबर. आता शेतीबद्दल झालं तर AI आधारित यांत्रिकीकरण आपण म्हणू शकतो की जी स्मार्ट शेतीसाठी खरंच खूप गरजेचं आहे. स्मार्ट शेतीमध्ये आपण म्हणतो की सक्षम तंत्रज्ञान असणं गरजेचं आहे. तर AI आधारित आपण आता वापरत आहोत. AI आधारित म्हणजे काय की असे यंत्रांचा वापर म्हणजे फक्त वापरच नाही तर तो स्वतःहून निर्णय घेऊ शकेल अशा यंत्रांचा वापर, म्हणजे AI आधारित यांत्रिकीकरण म्हणतो आपण. हे का गरजेचं आहे की सध्याचं जे हवामान बदल आहे यांच्या आधारित निर्णय लगेच घेणं गरजेचं राहतं. तर त्या पद्धतीचं यांत्रिकीकरण स्मार्ट शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल्स मी देते. स्वयंचलित ट्रॅक्टर्स आता आपल्याला माहिती आहे की कारण की मनुष्य मिळत नाही, आता आपण पाहिलं की कमतरता कुठेतरी आपल्याला जाणून येते. तर स्वयंचलित ट्रॅक्टर्स हे स्मार्ट शेती एक उत्तम उदाहरण आहे. याच्यामध्ये GPS आहे, AIचा यांचा वापर करून ते ट्रॅक्टर चालवले जातात. त्यापासनं आपण म्हणू शकतो की नांगरणी आहे, पेरणी आहे, काढणी, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे हे एक आपण स्मार्ट शेतीकडे आपण पाऊल म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं तंत्रज्ञान जर आपण स्मार्ट शेतीमध्ये जर वापरतोय ते आहे ड्रोन तंत्रज्ञान. हेही ड्रोन तंत्रज्ञानमध्ये मोस्टली भारतामध्ये जर पाहिलं तर ड्रोन तंत्रज्ञान हे स्प्रेइंगसाठी आणि निरीक्षणासाठी वापरलं जातं. म्हणजे तुमच्या जमिनीची स्थिती, पिकांची स्थिती पाहण्यासाठी ड्रोन वापरला जातो. यामध्ये फक्त आहे की मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तर ते वापर केल्यानंतर ड्रोनचा वापर कसा इफेक्टिव्ह या स्मार्ट शेतीमध्ये आहे ते मी सांगते. ड्रोनचा वापर कसा आहे आपण बघूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, ड्रोन तंत्रज्ञानाविषयी आपण सांगत होता, त्याविषयी आम्हाला अजून सांगा ना. नक्कीच. आत्ताच आपण पाहिलं की भारतामध्ये ड्रोन हा निरीक्षणासाठी आणि स्प्रेइंगसाठी म्हणजे फवारणीसाठी वापरला जातो. तर त्याचे भरपूर उपयोग आहेत, पण स्पेशली भारतामध्ये सध्या ही सुरुवात आहे. बरोबर. तर ड्रोन हा काय करतो, ड्रोनमध्ये मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा आपण बसवला तर तो तुमच्या शेताचे निरीक्षण करू शकतो. म्हणजे तो कॅप्चर करतो ती जागा, नंतर ॲनालिसिस केलं जातं. कॅप्चरमध्ये मग तुम्ही सॉईल सॅम्पलिंगचाही, सॉईल टेस्टिंगही करू शकता, पिकांची स्थिती काय आहे तेही त्या ड्रोनमार्फत पाहू शकता, इन्फेक्टेड एरिया किती आहे तेही पाहू शकता. म्हणजे वेगवेगळे ड्रोनचे फायदे आहेत. आता जेव्हा एक उदाहरण दिलं तर ड्रोन जे आहे स्प्रेइंग हे करतं. सपोज जो एरिया आहे त्यानं कॅप्चर केला आणि पाहिले की एकाच ठिकाणी इन्फेक्टेड जागा आहे की जिथं पीक खराब होत चाललेलं आहे, किडी त्याच्यावर आलेले आहेत, तर ड्रोन ते कॅप्चर करून तेवढ्याच जागेवर स्प्रेइंग करतं. याचा अर्थ काय आहे की ड्रोनमध्ये एक तर वेळ कमी लागतो, कमी वेळेमध्ये शेत कव्हर होतं. आपण जर पारंपरिक पद्धतीमध्ये जर फवारणी पाहिली तर ती नियर अबाउट 1.5 तासापर्यंत फवारणी लागते. ती पिकांवर अवलंबून आहे, पण जर सोयाबीनचं पाहिलं तर 1.5 तासापर्यंत तुम्हाला तो फवारणीचा वेळ लागतो. ड्रोनमध्ये ते 7 ते 10 मिनिटांमध्ये फवारणी होते. पण मग ड्रोनमध्ये सेन्सर लागलं असतं का? हो, सेन्सर्स असतात ड्रोनमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. तर स्प्रेइंगचं टायमिंग म्हणजे तो फ्लाय करतो, खूप जलद गतीनं सूक्ष्म कण स्प्रे केले जातात. म्हणजे जो आपण औषध फवारणीसाठी वापरणार आहोत ते खूप इफेक्टिव्हली त्या पिकांवर जातं आणि कीड जे आहे ते कंट्रोल होते. कमी वेळेमध्ये कव्हर होतं, कमी पाण्यामध्ये. जर आपण पाहिलं ड्रोनला 10 लिटर एकरी पाणी लागतं.
ॲव्हरेज पकडलं तर. म्हणजे हे पाणी खूप कमी आहे. जर तुम्ही पारंपरिक शेतीमध्ये जर पाहिलं तर 200 लिटर प्रति एकर एवढं पाणी लागतं. म्हणजे आपण पाहिलं तो किती मोठा गॅप आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधन जे आहेत ते व्यवस्थितरित्या पुरेपूर वापर हा स्मार्ट शेतीमध्ये होतो. तर ते तर आहेच, कमी खर्चामध्ये होत आहे. तर हे ड्रोन तंत्रज्ञान स्मार्ट शेती आपण म्हणू शकतो की एकदम व्यवस्थित काम करणारे यंत्रणा आहे. पण मग याचे अजून काय काय फायदे आहेत? ॲक्च्युली ड्रोनचे फायदे जसं मी सांगितलं की फवारणीचा खर्च कमी येतो. जो फवारणी करणारा व्यक्ती आहे त्याला शेतामध्ये जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे जे काही विंचू, साप वगैरे जे शेतामध्ये असतात ते डायरेक्टली त्याला अफेक्ट करत नाहीत, चावू शकत नाहीत. डायरेक्ट केमिकल किंवा औषधांशी कॉन्टॅक्ट येत नाही. म्हणजे हेल्थ आपण म्हणू शकतो की व्यवस्थित राहते. त्यानंतर कमी वेळेमध्ये होतं, कमी पाण्यामध्ये होतं. म्हणजे भरपूर फायदे आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे तंत्रज्ञानही आपण स्मार्ट शेतीमध्ये वापरतो. यामध्ये आपण दुसरं एक एक्झाम्पल जर पाहिलं तर स्वयंचलित सिंचन प्रणाली आहे. याच्यामध्ये काय आहे, आपण शेती स्वयंचलित म्हणलं की जे स्वतः निर्णय घेणारी, बरोबर, जे AI आधारित आहे. तर त्या शेतीबद्दल आपण बोलूयात, त्या प्रणालीबद्दल बोलूयात. ही जे स्वयं सिंचन आणि खत प्रणाली यंत्रणा आहे, हे काय करतं, जमिनीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सेन्सर्स लावले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये ओलावा मेजर करण्याचे आहे, जमिनीचं तापमान, जमिनीमधले न्यूट्रियंट्स मेजर करणं, EC मेजर करणं, या सगळ्यांसाठी ते सेन्सर्स असतात. त्याच्या आधारे सिस्टम हे काय करते की ओके, कोणत्या एरियाला पाण्याची किंवा खताची आवश्यकता आहे, त्यानुसार तिथे ती तेवढा वेळ तेवढ्याच गरजेचं पाणी दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीच्या सिंचन प्रणालीही आहेत जे की स्मार्ट शेतीमध्ये आपण त्याच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की शेती त्याच नुसार स्मार्ट होत चालली आहे, बरोबर. आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्याची गरज नाही. मोबाईलमधनं ते ती सिस्टम ऑन ऑफ करू शकतात, व्हॉल्व चेंज करू शकतात, शेड्यूल लावू शकतात. म्हणजे जे आणि रात्रंदिवस हे काम करू शकतात. पारंपरिक शेतीमध्ये जर पाहिलं आपल्याला तर व्होल्टेजच्या कारणामुळे किंवा आपण म्हणू शकतो ड्राय रन मोटरचं होऊ शकतो किंवा मोटर जळू शकते. या सिस्टममध्ये ते प्रॉब्लेम्स नाही आहेत. कारण की जर तशी स्थिती आली तर ॲटोमॅटिकली सिस्टम बंद होते. म्हणजे काय, एक शेतकऱ्यांचा फायदाच आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये न जाता ते सिंचन देऊ शकतात. म्हणजे तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये आहेत आणि तुमच्या शेताला पाणी द्यायचं आहे, खत द्यायचं आहे, ती सगळी कामं तुम्ही करू शकतात. म्हणजे ही आपण स्मार्ट शेतीचं एक उदाहरण बेस्ट आपण आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर स्वयंचलित तण काढणारे यंत्रेही आहेत. तण काढणे म्हणजे काय, आता तुम्ही जर पाहिलं तर मजुरांची कमतरता आपल्याला दिसून येते. मजूर तण काढण्यासाठी, गवत काढण्यासाठी मिळत नाही आहेत सध्या. तर त्याच्यावर हे एक उत्तम पर्याय आहे की जो तण आयडेंटिफाय करतो, हे तण आहे की पीक आहे, याच्यामध्येही तो डिफरन्स क्रिएट पाहतो आणि जे तण आहे त्याच्यावरच लेझर किंवा काढणी यंत्र त्याला लावलेलं असतं, ते तण काढलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय, मनुष्यबळाची गरज नाही आहे, स्वयंचलित आहे. त्याच्यात सोलार ऑपरेटेडही निघाले आहेत. म्हणजे इंधनाचीही बचत होते, कमी वेळेत होतं, मजुरांची गरज नाही आहे. म्हणजे असंख्य फायदा आपल्याला या तंत्रज्ञानामुळे मिळतात. आणि आपल्याला जेव्हा खर्च कमी लागतो तेव्हा नक्कीच उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं, नफा मिळतो आणि शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे तेही कुठंतरी कमी होतं. त्याच पद्धतीनं अजून आपण फळबागेविषयी सपोज मॅडम याविषयी आपण चर्चा करूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, फळबागांची जी फवारणी असते त्याविषयी तुम्ही सांगत होता. जसं मी AI आधारित यांत्रिकीकरणाबाबतीत बोलत होते, त्यामध्ये एक महत्त्वाचं यंत्र आहे की जे फळबागांसाठी उपयुक्त आहे, ज्याच्यामध्ये स्वयंचलित फवारणी यंत्र आहे आणि तोडणी यंत्र आपण असं म्हणू शकतो त्याला. 2 यंत्रे आहेत. तर हे फळबागांसाठी, जसं आपण सोलापूर, नाशिक वगैरे हा एरिया बघितला तर तिकडे द्राक्ष वगैरे आपल्याला दिसून येतं, डाळिंब हे दिसून येतं. तर त्यावेळेस फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्या पिकांसाठी. मोस्टली शेतकऱ्यांना खूप त्रास होतो त्याच्यामध्ये. तर हे जे यंत्रणा मी स्वयंचलित सांगते, फवारणी यंत्रणा, ती काय करते, त्या फळबागेवर कोणती कीड आली आहे तेही आयडेंटिफाय करते, कोणता भाग हिरवा आहे किंवा चांगला आहे तेही पाहते आणि त्या आधारावर फवारणी केली जाते. मग हे स्वयंचलित झाले, स्वतः निर्णय घेते. शेतकरी सांगत नाहीये इकडे फवार किंवा तिकडे, असं बिलकुल नाहीये. स्वतः निर्णय घेऊन ते तिथं जाणार, फवारणी करणार. मग आता जे मी वेगवेगळे घटक जे सांगितले होते, GPS आहे, AI आहे, सेन्सर आहे, या पूर्ण घटकांचा याच्यामध्ये वापर होतो.
म्हणजे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. त्याच पद्धतीनं फळबाग तोडणे म्हणजे रोबोट पण आहेत, आपण त्याला रोबोटही म्हणतो, तसेही आहेत की फळांचं फळ कच्चं आहे की पिकलेलं आहे. जर आपण सपोज एक उदाहरण घेऊया, यांचं ॲपल किंवा आपण सफरचंद म्हणतो, त्याचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्येही तोडणीसाठी यंत्रे आलेली आहेत की कलर बेसिसवर ते आयडेंटिफाय करू शकतं की कोणतं फळ तोडण्यायोग्य आहे, तेच फळ ते तोडलं जातं. तर म्हणजे ते AI आधारित आहेत, सेन्सर बेस्ड आहेत. तर त्या पद्धतीचे असे यंत्रणा आहे ते आपण वेगवेगळ्या फळांसाठी वापरतो. यामध्ये काय आहे की एक तर व्यवस्थित तोडणी होते, जो पिकलेला आहे, जो खरंच म्हणजे आपण म्हणू शकतो की तोडण्याची गरजेचं आहे, तेच फळ तोडले जातात. तर अशा पद्धतीचे आपण म्हणू शकतो की असंख्य तंत्रज्ञान या स्मार्ट शेतीसाठी उपलब्ध आहेत. तसे स्मार्ट शेतीचे पेरणी यंत्र आहे, स्वयंचलित पेरणी आहे. जसं मी स्वयंचलित ट्रॅक्टर सांगितलं, त्याच पद्धतीनं स्वयंचलित पेरणी यंत्र आहे, खतं देणारी यंत्रणा आहे. तर असे यंत्रांचा वापर करून नक्कीच शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये शेती करणं, कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये शेती करणं गरजेचं आहे. पण मग शेतकऱ्यांना जर स्मार्ट शेतीकडे वळायचं असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? नक्कीच. आपल्या इकडची जर शेती पाहिली तर ती विभागलेली शेती आहे, म्हणजे तुकड्यांमध्ये. जर आपली शेती पद्धती जर बघितलं, आपल्या इथे मध्ये अल्पभूधारक आणि कमी शेती असणारे शेतकरी जास्त आहे, म्हणजे शेती छोट्या छोट्या भागामध्ये आहे. तर हे स्वयंचलित यंत्रे जेव्हा आपण घेतो तर ते तिथं कार्य करणं थोडंसं कठीण जातं. जर जास्त मोठं क्षेत्र असेल तर लगेच तिथे व्यवस्थित ही यंत्रणा ॲडॅप्ट होऊ शकते. तर ते एक थोडंसं एक आव्हान आहे शेतकऱ्यांसाठी की कमी शेतीमध्ये ही यंत्रणा वापरणं. दुसरं महत्त्वाचं झालं तर याचा खर्च जो इनिशियली म्हणजे घेण्याचा जो खर्च आहे, किंमत आहे, ती कुठेतरी जास्त पडते शेतकऱ्यांना. तर तो एक आव्हान शेतकऱ्यांसाठी असू शकतं. ते खरेदी करणं, जेव्हा तुम्ही वापरता नक्कीच तुमचा ऑपरेशनल खर्च म्हणजे आपण म्हणू शकतो की लागणारा खर्च कमी होतोय. पण हे एक आव्हान आहे. म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आणि स्मार्ट शेती झाल्यावर फायदाच आहे हे सगळं तुम्ही सांगितलं आणि अमूल्य माहिती दिली. तुमचे नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.